नमस्कार मंडळी. दररोजचीच खिचडी आहे, पण अगदी चवीला मस्त केलेली आहे. म्हणजे आपण आज कढी आणि खिचडी करणार आहोत. तर दोन्हीचं कॉम्बिनेशन जे आहे ना, ते खरंच खूप छान लागते खायला. अगदी मस्त आहे आणि झटपट होणारी. म्हणजे तुमचा संध्याकाळचा स्वयंपाक तुम्हाला जर पोळी भाजी करायचा कंटाळा आला असेल ना, तर कढी आणि खिचडी करून बघा अशी. खरंच खूप छान लागेल. सगळेच जण आवडीने खातील अशा पद्धतीची आपण केलेली आहे. तर ती कशी करायची आपण बघणार आहोत इथे. त्यासाठी मी काय केलं आहे, कुकर घेतलं आहे. कुकरमध्ये चांगलं 2 चमचे तेल घालायचं आहे आपल्याला. त्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. जिरं आणि मोहरी तडतडायला लागली की म्हणजे तडतडली की आपल्याला लगेच त्यामध्ये काय करायचं आहे, शेंगदाणे घालायचे आहे. जिरे मोहरी तडतडल्यानंतरच घालायची. तर इथे मी शेंगदाणे घातलेत अर्धी वाटी. छान लागतात खिचडीमध्ये शेंगदाणे. म्हणजे मला तर बिना शेंगदाण्याची खिचडी आवडतच नाही आहे. त्यामुळे मी शेंगदाणे घालते म्हणजे घालतेच. कंपल्सरी सगळेच जण घालतात, पण नाही बरेच जण नाही आवडत तर नाही घालत, पण छान लागतात खिचडीमध्ये. तर इथे कांदे घातलेत मी 2 लांबट आकाराचे चिरून. शेंगदाणे थोडेसे फ्राय झाले ना, त्यावेळेस आपल्याला कांदे घालायचे आहेत लांबट आकाराचे. तर ते सुद्धा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. आणि फ्राय करताना एकदम ब्राऊन नाही करायचे आपल्याला कांदे. थोडेसे पारदर्शक म्हणजे कांदा थोडासा मऊ झाला ना, त्या स्टेजला आपल्याला त्यामध्ये लसणाची पेस्ट घालायची आहे 1 चमचा. तर आपण लसणाची पेस्ट घातलेली आहे आणि एकसारखं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मी तुम्हाला सांगितलं जास्त ब्राऊन नाही होऊ द्यायचं, आपल्याला त्या स्टेजवरतीच पुढची प्रोसिजर करायची आहे. तर 5 ते 6 कढीपत्त्याची पाने घातलीत. अर्धा चमचा त्यामध्ये हळद घातलेली आहे. गरम मसाला याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अर्धा चमचाच घालायचा, जास्त नाही घालायचा आहे. गरम मसाला अर्धा चमचा घातला आहे. लाल मिरच पावडर 2 चमचे घालायचे आहे आणि 1 बटाटा कापून घेतला आहे लांबट आकाराचा. तर व्यवस्थित आपल्याला मसाले आपण जास्त घातलेले नाही खिचडीमध्ये, कारण आपण कढीसोबत खिचडी खाणार आहोत. त्यामुळे काय केलं आपण, कमी मसाल्याची खिचडी केलेली आहे. एकदम म्हणजे नॉर्मली आपण अर्धा चमचाच घरगुती मसाला त्यामध्ये घातलेला आहे. आणि तुम्हाला जर वाटलं की लाल मिरच पावडर घालायची आणि नुसती हिरवी मिरची घालायची, तर तुम्ही तीही घालू शकता. तर मसाले व्यवस्थित परतवून झाल्यानंतर व्यवस्थित मंद आचेवर थोडेसे परतवू द्यायचे. तोपर्यंत काय करायचे, मसाले आपले परतळेपर्यंत 1 वाटी तांदूळ घेतला आहे मी आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. आणि ज्या भांड्याचं माप झालेलं आहे ना, तितकंच आपल्याला पाणी घालायचं आहे त्यामध्ये. तर 1 इंच कमी आहे वाटीला, तर तितकं पाणी आपल्याला 2 वाट्या पाणी घालायचं. 1 इंच कमी असताना 2 वाट्या पाणी घालायचं आहे. तर थोडंसं कमी असताना मी ते पाणी घातलं आहे 2 वाट्या. बरोबर जितकं आपलं तांदळाचं माप आहे 1 वाटी, त्याच्यात डबल मी पाणी घातलेलं आहे 2 वाट्या. तर ते व्यवस्थित मोजून पाणी घातलं आहे, म्हणजे तुमची जी खिचडी आहे ना, ती अगदी कडकही होणार नाही आणि अगदी जास्त गाळही होणार नाही, म्हणजे नरमही होणार नाही. व्यवस्थित स्मूथ अशी आपल्याला कढीसोबत खायला खिचडी तयार होईल. तर ते चवीनुसार मीठ घातलं आहे मी त्यामध्ये. आणि पाण्याला उकळी आल्यानंतर आपला जे डाळ तांदूळ आपण धुवून घेतला आहे ना, तो घालायचा आहे पाण्यामध्ये, म्हणजे उकळी आलेल्या फोडणीमध्ये. आणि घातल्यानंतर व्यवस्थित चमच्याच्या साह्याने जे आहे ना, ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर ते व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅसवरती 3 ते 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे. तोपर्यंत आपण करणार आहोत कढीची तयारी. त्यासाठी मी चांगली 1 वाटी दही घेतलं आहे. त्यामध्ये 2 चमचे हरभरा डाळीचं पीठ घेतलं, म्हणजे बेसन पीठ घेतलेलं आहे. ते अगदी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, न गिठळी होता. व्यवस्थित मिक्स करून घेतलं की आपल्याला म्हणजे पुढची तयारी करता येईल. तर इथे रईच्या साहाय्याने मी मिक्स करून घेतल्यामुळे काय झालं, अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे. तर त्यामध्ये थोडंसं पाणी घातले आणि परत एकदा आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जितकं व्यवस्थित मिक्स केलं जाईल तितकी तुमची कढी अगदी प्लेन येईल. तर आपण इथे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. तर आता हे बाजूला ठेवायचं आहे रईच्या साहाय्याने केलेलं. आणि यासाठी मी घेतल्यात हिरव्या मिरच्या 3 ते 4 हिरव्या मिरच्या घ्यायच्या. 7 ते 8 लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत. थोडासा आल्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि हे आपल्याला कुटून घ्यायचं आहे आबडधोबड. जास्त बारीकही नाही आहे, थोडंसं आबडधोबड कुटून घ्यायचं आहे. तर हे वाटण करून झालं आहे, म्हणजे आपलं कढीचं जे वाटण आहे इन्स्टंट ते झालेलं आहे. तर ते घ्यायचं आहे आपल्याला वाटीमध्ये काढून. आणि आता आपल्याला पुढची तयारी करायची आहे. त्यासाठी मी काय केलं आहे, एक पॅन घेतला आहे कढी करण्यासाठी. त्यामध्ये 1 चमचा आपल्याला तूप घालायचं आहे. तूप घातलं की त्यामध्ये मोहरी घालायची आहे, नंतर जिरे घालायचे आहे. कारण मोहरी आणि जिरेशिवाय तुमची कढी अजिबात चांगली लागत नाही. जोपर्यंत आपली फोडणी त्या कढीला बसत नाही ना,
तोपर्यंत त्या कढीला ती चवच येत नाही. म्हणून फोडणी फार महत्त्वाची. तूप घालायचं आहे, जिरे मोहरी घालायची आहे आणि ते थोडी तडतडले की त्या स्टेजवरती आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा हिंग. हिंग झालं की हळदसुद्धा घालायची थोडीशी फोडणीला आणि आपण हिरव्या मिरच्याची जी पेस्ट करून घेतली ना ती घालायची आहे. तरी ते तूप आणि तेल आपल्याला जास्त वापरायची गरज पडत नाही, कारण ऑलरेडी खिचडीमध्ये तेल आहे. तर कढीमध्ये थोडंसं कमी असेल तर खरंच खूप छान लागेल सोबतीला. तर आपलं पेस्ट थोडीशी फ्राय करून घ्यायची, जास्त नाही आहे. आणि त्यानंतर आपल्याला घालायची त्यामध्ये कढीपत्त्याची पाने, थोडासा कोथिंबीर पण घालायचा आहे, म्हणजे फोडणी आपली अगदी छान होईल. मी तुम्हाला सांगितलं आहे, ज्यावेळेस आपली फोडणी कढीला बसते ना त्यावेळेस ती कढीच खूप छान लागते. तुम्ही ट्राय करून बघा. तो तुपाचा आणि जिऱ्या मोहरीचा फ्लेवर जो कढीला लागतो ना, त्यामुळे कढी अगदी अप्रतिम लागते. तर इथे आपण मिक्स करून घेतलेलं दही, पाणी आणि हरभरा डाळीचं पीठ ते घालायचं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं. आणि आपल्याला खूप घट्ट वाटतं आहे तर मी यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालणार आहे. तर थोडंसं घट्ट म्हणजे अजून उकळी यायची राहिलेली आहे, बेसन पीठ शिजायचं राहिलेलं आहे. जास्त घट्ट नको आहे आपल्याला, मिडियम आपल्याला व्यवस्थित कढी पाहिजे. तर त्यासाठी मी काय केलं आहे, इथे अर्धा ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे. तुम्हाला जर वाटलं थोडंसं अजून पातळ हवं आहे तर थोडंसं पाणी घालू शकता तुम्ही त्यामध्ये. तर आपल्याला उकळी येईपर्यंत कळून जाते की खूप घट्ट व्हायली का खूप पातळ आहे. तर त्यामध्ये घालायचं आपल्याला चवीनुसार मीठ घातल्यानंतर काय करायचं, चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचे. आणि हो, गॅस फुल असेल तर चमच्याच्या साहाय्याने एकसारखी त्याला हलवत राहा, नाहीतर काय होईल, खाली बेसन पीठ बसून जाईल आणि कढी तुमची अगदी फुटून जाईल. तर इथे थोडंसं मी झाकण ठेवून घेतलं होतं आणि परत चमच्याच्या साहाय्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि चांगली कढीला खळखळून उकळी येईपर्यंत आपल्याला कढी शिजून घ्यायची आहे. कारण आपल्याला जास्त नाही, पण उकळी आली की लगेच बंद करता येईल कढीला. तर इथे छान उकळी आलेली आहे कढीला आणि गरमागरम कढी आपली रेडी आहे. तर रंगसुद्धा तुम्ही बघू शकता कढीचा मस्त झालेला आहे. आणि चवीला तर खरंच विचारू नका, खूप इन्स्टंट केलेली आहे आपण कढी. असं काही नाही की खूप काही साहित्य लागते असं नाही आहे. तर ही झाली आपली कढी तयार. तर ही ठेवायची बाजूला आणि आपण कुकर उघडून बघणार आहोत खिचडीचं ती कशी झाली इथे. तर इथे कुकर उघडल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी स्मूथ आणि मोकळी सुटसुट्टीत अशी आपली खिचडी झालेली आहे. तर बघूनच तोंडाला पाणी सुटले ना. मी तुम्हाला सांगते, जो मसाला मी वापरला आहे ना खिचडीमध्ये, घरगुती होममेड मसाला, तो खरंच खूप छान लागतो. आणि तुमच्याकडे नसेल केलेला तो मसाला तर काय करा, मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते, तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा तो मसालासुद्धा. पण खिचडीचा मसालासुद्धा मार्केटमध्ये मिळतो, तो घातला थोडासा तर चालेल. पण घरगुती तुम्ही कुठलाही केलेला नसेल तुमच्याकडे मार्केटमधला आणि घरगुती तुमच्याकडे कुठलाही करेल असेल तर तो घाला, फक्त थोडासाच घालायचा आहे, जास्त घालायचं नाही. त्याचा फ्लेवर खूप छान येतो खिचडीला. तुम्ही अजून ट्राय केला नसेल पण ट्राय करून बघा, खरंच खूप मस्त लागेल. तर गरमागरम खिचडी आणि गरमागरम कढी म्हटलं ना तर खरंच खूप छान लागते. आपण थोडीशी स्पायसी केलेली आहे आणि आपण जर भजे केले ना खिचडीसोबत तर ती अगदी फिकी खिचडी असते, म्हणजे आपण न लाल तिखट वापरता खिचडी करतो आहे. तर ते पण खूप छान लागते खायला, तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. तर इथे गरमागरम कढी आपण खिचडीसुद्धा वाढून घेतली आणि गरमागरम कढीसुद्धा आपण त्यामध्ये वाढून घेतलेली आहे. तर बघूनच खावंसं वाटतंय ना, तर आजचा बेत नक्कीच ठरवा तुमचा, खिचडी आणि कढी मस्त लागेल. या पद्धतीने ट्राय करून बघा आणि खरंच खाऊन बघा, म्हणजे तुम्हाला कळेल कशी झाली ते. आणि करायला काय झालं, खूप सोपी आहे, अगदी आणि कुठल्याही तांदळाची करू शकता तुम्ही. असं काही नाही की खूप महागडाच तांदूळ लागेल, कुठलाही तुमच्याकडे जो असेल घरामध्ये त्या तांदळाची तुम्ही खिचडी करू शकता. तर अगदी सोपी आणि झटपट होणारी खिचडी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.